इयत्ता 5वी, विषय मराठी, पाठ 2, बंडूची इजार. स्वाध्याय. प्रश्न पहिला, चर्चा करून उत्तरे लिहा. अ. बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केली. जर ती आखूड झाली असती तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते? शक्य तेवढे सगळे मार्ग सुचवा. उत्तर. इजार शिवताना ठेवलेली जास्तीची शिलाई सोडवून इजार मोठी करता आली असती, किंवा त्याच रंगाचे दुसरे कापड जोडून इजार लांब करता आली असती. आ. इजारीची चड्डी झाली, यात चूक कोणाची? उत्तर. इजारीची चड्डी होण्यात घरातील सगळ्यांची चूक झाली, परंतु मुख्य चूक बंडूच्या बायकोची झाली, कारण तिने इजारीचे पाय कापल्याची माहिती इतरांना दिली नाही. ई. बंडूच्या इजारीचे पाय 4 बोट कापले म्हणजे पाय असणारी इजार सजीव आहे असे आपण म्हणत नाही, पण बोलताना आपण असेच बोलतो. इजारीसारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची नावे वापरतात, त्यांची नावे सांगा. उत्तर. शर्टाचे हात, कपाचा कान, बाटलीचे तोंड, पेनाची जीभ इत्यादी. प्रश्न दुसरा, खालील वाक्यामध्ये कंसातील शब्दापैकी योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा. त्या वाक्यांचा अर्थ लिहा. कंसातील शब्द आहेत कान, नाक, पाय, हात, डोळा, केस, पाठ, पोट, गळा, तोंड. अ. चुलीवरच्या तव्याची पाठ काळीभोर झाली होती. अर्थ. तव्याचा खालचा भाग काळा झाला होता. आ. कपाचा कान तुटला होता म्हणून दिल्यावर मी चहा ग्लासात ओतला. अर्थ. कप पकडण्याचा भाग तुटला होता. ई. हा नारळ नासका निघणार, नारळाचा डोळा बघून धनवा म्हणाली. अर्थ. नारळावरील खुणा पाहून तो खराब असल्याचे ओळखले. ई. मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे डॅश फुगले होते. पोट. अर्थ. नदीला भरपूर पाणी आले होते. उ. कितीही जोर लावला तरी बाटलीचे तोंड उघडेना. अर्थ. बाटलीचा वरचा भाग उघडत नव्हता. उ. चरवलेले दूध गंजात ओतले तर ते गंजाच्या गळापर्यंत आले. अर्थ. दूध गंजाच्या वरच्या अरुंद भागापर्यंत भरले. ए. सुईच्या नाकात दोरावून धुंडूमामांनी शिलाई मशीन सुरू केली. अर्थ. सुईच्या छिद्रातून दोरा घातला. ए. आंब्याच्या कोळीचे केस पांढरे होईपर्यंत गानू काय कोय चोखत राहिला. अर्थ. कोळीवरील तंतू दिसेपर्यंत ती चोखत राहिला. ओ. आपले शेकडो हात पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांना सावली देते. अर्थ. झाडाच्या अनेक फांद्या पसरलेल्या आहेत. औ. खोलीतील एकमेव खुर्चीचा पाय मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो. अर्थ. खुर्चीचा आधार तुटल्यामुळे ती वापरता आली नाही. भिंतीलाही कान असतात ही म्हण आपण वापरतो. भिंतीला कपांप्रमाणे कान नसतात, भिंतीला कान असतात हे कोणत्या अर्थाने वापरले आहे ते शिक्षक पालक यांच्याशी चर्चा करून सांगा. उत्तर. भिंतीलाही कान असतात ही म्हण गुप्त गोष्टी बोलताना सावध राहावे, कारण आपले बोलणे इतर कोणीतरी ऐकू शकते या अर्थाने वापरली जाते. त्याच्या पैशाला पाय फुटले यासारखी आणखी उदाहरणे शोधा. त्यांचा अर्थ माहीत करून घ्या. बोलण्यात त्यांचा वापर करा. उत्तर. 1. त्याच्या पैशाला पाय फुटले, पैसे लवकर खर्च झाले. 2. झाडाने हात पसरले, झाडांच्या फांद्या सर्व बाजूंना वाढल्या. कपाचा कान तुटला, कप पकडण्याचा भाग तुटला. बाटलीचे तोंड उघडले, बाटलीचा वरचा भाग उघडला. सुईच्या नाकात दोरा ओला, सुईच्या छिद्रात दोरा घातला.